शेतकरी बंधूंनो नमस्कार. नमस्कार. बाबा कसं वाटतंय? नंबर 1 वाटते. नंबर 1 वाटतंय. नंबर हा 22 फेब्रुवारी 2026 आणि मी उभा आहे बोबडे टाकळी, तालुका परभणी आणि जिल्हा परभणी. मित्रांनो, शेतकऱ्याला शेतात गेल्यानंतर असं मन प्रसन्न व्हायला पाहिजे, आनंदी वातावरण पाहिजे आणि त्याकरता पिकं चांगले डोलदार झाले पाहिजे. आणि अशाच एका शेतात आलेलो आहे आपण, जिथे मी नेहमी येत असतो. प्रत्येक वर्षी माझी चक्कर असते. असे आहेत हणगे मामा यांच्या शेतात बोबडे टाकलीला आलेलो आहे. आणि मित्रांनो, गव्हाच्या शेतात उभे राहिलेलो आहे आपण सध्या. अगदी मन प्रसन्न होऊन जातं गहू पाहून. असा निर्मळ गहू आणि लांब ओंबी, 102 ते 104 दाण्याची ओंबी आणि सुंदर असा गहू दिसत आहे. तर आपण मनोगत घेऊया दादा. आज शेतकऱ्याचं जे मेहनत करतात, उदासी तंत्राचा अवलंब करतात, 100% विश्वास ठेवून पुढे चालले आहेत. तर दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? गंगाधर रामभाऊ हांडगे. गंगाधर रामभाऊ हांडगे, गाव बोबडे टाकळी, तालुका परभणी, जिल्हा परभणी. गंगाधर भाऊ, अनेक पिकं आपण घेतो उदासी तंत्रात. मागच्या 3 ते 4 वर्षापासून तुम्ही सतत वापर करत आहात. आणि या पद्धतीचं तुम्ही जेव्हा तंत्र वापरून पिकं घेतात त्यावेळेस तुमच्या मनाला कुठेतरी असं वाटत असेल ना की आपण तंत्र वापरून चांगलं कार्य करतोय, चांगलं कार्य करतोय. तर आपण आता गव्हाच्या शेतामध्ये उभे आहोत. ही गव्हाची व्हेरायटी कोणती आहे? पॅसिफिका 9294. पॅसिफिका 9294. सुंदर असा गहू आहे. आपण तोडला होता तो कुठे? हा तुमचा? नाही हे हा आपला. शेजारच्या शेतात सुद्धा बन्सी गहू आहे आणि हा पॅसिफिका 9294 आहे. मित्रांनो, आता हे आपले शेतकरी आहे, उदासी तंत्र वापरतात, परंतु त्यांनी गव्हावर उदासी तंत्र वापरलेलं नाही. आणि हे गंगाधर भाऊच्या शेतातलं आहे पीक. आम्ही याची पाहणी केली तर जवळपास आजच्या परिस्थितीत याला 54 दाणे भरतायत आणि याला भरतायत जवळपास 88 दाणे. आणि मित्रांनो, अजून वाढ चालू आहे गव्हाची. जवळपास 102 ते 104 दाण्याचा गहू हा निश्चितपणे होणार आहे आणि सुंदर असा गहू बनणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण दाण्याचा आकार, साईज, कलर, चकाकी हे सर्व तंत्रामध्ये आणतो तर गंगाधर भाऊ, आपला जो माल निघतो उदासी तंत्राचा तो वेगळ्याच प्रकारचा असतो. बाजारात आपल्याला जो भाव भेटतो तो इतरांपेक्षा जास्त असतो. तर त्या भाव फरकामध्ये आपण जे खर्च करतो, तुम्हाला असं वाटतं का की तो जो भाव फरक मिळतो आपल्याला, त्याच्यात आपल्या फवारण्यांचा खर्च निघून जातो? 100% निघून जातो ना. तर मामा, कसं आहे की वरच्या वरती खर्च करून आपण चांगलं उत्पादन घ्यावं, हा जो उद्देश आहे उदासी तंत्रातला, तो योग्य वाटतो तुम्हाला? योग्य वाटतो. तर गंगाधर भाऊ, तुम्ही अनेक पिकं घेता. तुम्ही गंगाधर भाऊनी 1 नंबरच्या मिरचीचं उत्पादन काढलेलं आहे. आपलं मिरचीचं क्षेत्र किती होतं? 20 गुंठे. 20 गुंठ्यामध्ये 120 क्विंटल 4,65,000 रुपये. 4,65,000 रुपयाची मिरची. आणि जे उत्पन्न घेतलं मामाने, गंगाधर भाऊने, अगदी सुंदर असं उत्पादन घेतलं. त्याच्यानंतर आपण बरेच पिकं घेतो. सध्या आपल्याला टरबूजच्या शेतात जायचंय. मागच्या वेळेस आपण टरबूज पण घेतले होते उदासी तंत्राने. टरबूज पण मला वाटतं 20 की 22 गुंठे होते. टरबूज प्लस मिरची होती. हा, टरबूज प्लस मिरची होती. तर त्याच्यातही आपलं उत्पादन चांगलं झालं होतं. तर उदासी तंत्र वापरण्याच्या आधी मामा, आता मामांना बोलतो मी, मामा, उदासी तंत्र वापरण्याच्या आधी आणि नंतर काय बदल झालेला आहे तितकं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना? खूपच बदल झालेला आहे. खूप तुम्हाला सांगतो, जवळपास 1.5 उत्पन्न वाढलेलं आहे साहेब. 1.5 उत्पन्न वाढलेलं आहे. आणि खर्च रेग्युलरच, जे रेग्युलर करीत होतो ते सुद्धा उदासी तंत्रामध्ये रेग्युलरच खर्च आहे. बस असं तितकाच काय खर्च आहे. वाढलेला नाही. खर्चामध्ये वाढ नाही, नाही. परंतु उत्पन्नात आपल्याला 1.5 वाढ झालेली आहे. 1.5. उत्पन्नात 1.5 वाढ झाली. भावात बी वाढ लोकांपेक्षा जवळपास रेट जास्तच लागतो. रेट जास्त लागतं आपल्याला. हो. म्हणजे तोही भाव फरक निघतो. निघतो. आणि त्याच्यानंतर क्वालिटी नंबर 1 ची असते. आणि पुन्हा खायलाही पीक चांगलं. बरोबर आहे का? चव चांगली असते कोणत्याही पिकाची. तर मामा, आनंदी आहात? एकदम आनंद. समाधानी आहात? आणि मित्रांनो, तुम्ही सुद्धा उदासी तंत्र वापरता प्रत्येक पिकावर. आता सध्या तुमचा हरभरा सुद्धा 1 नंबरचा आहे. तर तुम्ही सर्व समाधानी आहात पीक पाहून?
तर चला चला, खूप अभिनंदन. मामाचं सुद्धा अभिनंदन करतो मी, बाबा तुमचं सुद्धा. आणि सर्वात महत्वाचं, आपल्यासोबत श्वेता ॲग्रोचे दिलीप वीर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचं अभिनंदन करूया की ते सर्व शेतकऱ्यांना घेऊन चालतात, घटक वेळेशीर पोहोचवतात आणि कोणतीही कमतरता पडू देत नाही. तर त्याकरता तुमचं सुद्धा मी अभिनंदन करतो. धन्यवाद, नमस्कार.